7-8 दिवसाच्या नोट्स राहिल्यात त्या काढतोय, बाकी काय नाही. हो, तू तर काय कॉलेजला येत नाही, लेक्चर मिस करतो आणि मग असे नोट्स काढत बसतो. अरे जरा खरंच अभ्यास, परीक्षेत काय करणार आहे तू? तुझं तू बघ ना, बघेन माझं मी काय करायचं आणि काय नाही. तुला सांगून काहीच उपयोग नाही, तू काय सुधारत नाही. जाऊ दे, सोड. हाय अभि. बस ना. इकडे काय करतेस? काय नाही, बसले ग. आणि आज लेक्चरला का नाही आली तू? अगं तुला काय सांगास, खूप उशीर झाला मला, त्यामुळे आले. पण तुला माहिती आहे ना आज किती महत्त्वाचं लेक्चर होतं ते? हो ना यार, सगळंच राहिलं. अरे सरांनी आज एक्झाम बद्दल सांगितलं यार सगळंच राहिलं, जाऊ दे सोबत. आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन पण सांगितले, माहिती आहे का तुला? उद्या नक्की या. हो हो येते. हाय पब्लिक, हाय. काय करताय? काय गेलती का लेक्चरला? हो गेलते ना लेक्चरला. कोण होते टीचर? पाटील सर होते, पाटील सर. तोच का डोरेमॉन? हा तोच तो. काय गेले नाही लेक्चरला? मला उशीर झाला ना, त्यामुळे नाही गेले मी लेक्चरला. माहितीये कुठली 10 वाजेपर्यंत झोपती आणि आम्हाला माहिती मी त्या बेस्ट. हा तुला बघते ना, आलंय का? अरे अरे बालिश तू बालिश. अरे तू ते बालिश थांब, मूर्ख थांब. ए अरे शांत तू बस बसा ना, ना. अक्षरा. अरे तू शांत बस. थांब ना, बघते अरे काय किती चाललं? असंच करतो मला, थांब. अरे शांत बस ना. हे बसा ना. नाही, असंच व्हायला पाहिजे त्याच्यासोबत. नेहमी त्रास देतो मला. लागलं रे. बरं ते सगळं जाऊ द्या. काय मी काय म्हणतो, त्या पी कॉर्नरला गाडी कोणी कोणी लावले होते रे? माझी होते तिकडे गाडी. सगळं उचलून न्यायला. काय? बापरे, चल, चल चल, ना. चल चल दाखव, चल चल चल. हा, हा. हो हो हो, ते तिथं तिकडं. पण खरंच की काय गाड्या उचलून नेला काय? अरे कशाचं काय, कोण आहे ते गाडी उचलून? शेवटा प्रँक तर केला. अरे समजलं तर भडकेल ना ती. अरे भाडी कोण आहे, कुठं काय होतंय? ठीक आहे ठीक आहे. जाऊ दे. ए, अरे मूर्ख, तुला काय अक्कल आहे की नाही? काय झालं माझी गाडी तर तिकडेच आहे ना. मग? मग काय, मग मी किती घाबरले होते. नाही ना नेलं उचलून, छोटा प्रँक केला यार, एवढं पण कळत नाही. याला नेतो. तू पण ना या बालिश सोबत राहून ना बालिश झालीस, बालिश. हो व्हायला तू हवं. मूर्ख आहे. तेच ना, मूर्ख. जाऊ दे. जाऊ दे. बरं तर आपण एवढ्यात मोठं असं काहीच नाही केला. मोठं असं काय नाही केलं म्हणजे काय रे, स्पष्ट बोल ना. मला असं म्हणायचं की आपण प्रँक करायचा का? काय? हो प्रँक. कशाला आता परत? अगं आपण प्रँक करू. त्यांचं असंच असतं नेहमी. पण करणार काय तुम्ही? मरणाचा प्रँक. काय मरणाचा? मरणाचा? हो मरणाचा प्रँक. म्हणजे मी मेलो असं सगळ्यांना सांगायचं. तू वेडा झाला का काय, पण काय करतो मूर्ख? याला सांग जरा. तुझ्या घरच्यांना समजल्यावर काय करतील? तेच ना. तुझे घरचे ना तुला असं उभा कापतील, उभा. अरे मी मेलो काय जगलो काय कोणालाही फरक पडत. ते तसं बरोबर आहे, मग तेच ना. पण करायचं कसं? विचार कर विचार कर. कोणाचा फोन आहे रे? ए, शेजारच्या काकाचा फोन येतोय. आणि इकडे त्यांना सांग ना तू गेला म्हणून. हो सांग सांग. अरे येडी दिलो. ए चल, ह्या मूर्खाला तर काय अक्कल हॅलो हॅलो चल ना, तुझी बॅग घे. मूर्ख हा, दिलो, कोण? त्यांना काय कळत नाही. हॅलो देवराज, मी चल, अमर बोलतोय. बालिश आहे, मूर्ख ना. कोण देवराज? कुठला देवराज? वरचा देवराज की खालचा देवराज? अरे देवराज, मी अमर बोलतोय. कुठे गायब आहेस? तुम्हाला आणखीन काही कळलं नाही का? काय? देवराज गेला कुठे गेला? वर. कधी? 2 दिवसापूर्वी ऍक्सिडेंट झाला होता. 2 दिवस बेडवर होता आणि आज सकाळी गेला की ओ कोको. आमचा देवराज गेला. आबा आहे गाणं माझा. मामा अजून आले नाहीत. कधी उशीर करत नाहीत. मला मामांना देवराज गेल्याची बातमी सांगायची आहे. नेहमी अगदी मामा वेळेवरती येतात. आले वाटतं मामा. या या मामा या. काय अमर, आज एकदम अचानक तातडीने बोलावून घेतलं? हा? बसा बसा. काय पार्टीचा बेत बीत दिसतोय आज? हा? मागो मागो.
आज मस्तपैकी पार्टी करू. हा मागो, खूप दिवस पार्टी केली नाही रे. मागो काहीतरी. हा मामा हा. पार्टी बिर्टी काही नाही तसं. अरे मग असं तातडीने फोन करून का बोलवून घेतलं मला? मामा मला देवराजचं काय समजलं? आता देवराजचं काय, त्याचं सोड. तू जा पार्टीची व्यवस्था कर रे. मी तर म्हणतो खंबाच मागव, तर राडाच करू टाकू आज. हा देवराजचा परवा ऍक्सिडेंट झाला आणि काय? तो आज गेला मामा. हे बघा सगळेजण स्टेटसवर त्याला श्रद्धांजली वाहतायत. अरे अमर, देवराज. मामा शांत अरे तरी मी त्याला सांगत होतो गाडी हळू चालव, हळू चालव, हळू चालव म्हणून, पण तरी नाही ऐकलं रे. कधी नाही ऐकलं. आणि आज मामा मी बाकी सगळी तयारी केली आहे. शांत व्हा मामा, शांत व्हा. मी जर असं हातपाय गाळून राहिलं तर आम्ही काय करायचं? खरंय खरंय अमर. अरे अरे माझ्या ताईची तिकडे काय अवस्था होत असेल रे, देवालाच ठाऊक. अमर चल, आपल्याला लगेच निघायला हवं. चल, मला माझ्या ताईच्या सांगितलं ना आपण तेच तर. ह्या देवराजच्या मैत्रिणी आहेत ना? हा मामा देवराजच्या मैत्रिणी आहेत. अरे तुम्हाला काही समजलं नाही का देवराज अहो विषयी? ऐका तर आमचं आधी. काय ऐका? ऐका तर तू. अरे काय ऐकून घेऊ मी तुमचं? शांत व्हा जरा. अरे सांग यांना. ऐका जरा, ऐकसा तुम्ही आमचं. अहो देवराजला काही झालेलं नाहीये. तुमच्याशी खोटं बोलतोय तो. प्रँक केलं त्यांनी, फसवले तुम्हाला. प्रँक? हो. प्रँक म्हणजे? प्रँक म्हणजे दुसऱ्याला वेड्यात काढणे, मूर्ख बनवणे. असं होय. म्हणजे त्याने आपल्याला वेड्यात काढले, मूर्ख बनवलंय. कुठे आहे तो? कुठे आहे आता? आम्ही कट्ट्यावर होतो, मला नाही आवडलं. आम्ही आलो दोघी जणी निघून. असेल तिथेच. कट्ट्या बसलाय. हा येईल आता. कट्ट्यावर बसलाय का? हो. बरं ठीक आहे. हे असं करतात ही पोरं आजकालची. हा कळतं काय ना काय? हे बघा आला. नमस्कार. काय रे असा प्रँक करतो? हा कळतं का तुला काय? चुकलंच मामा. चुकलं माझं. बघितलं हे असे तुझे मित्र? आम्ही त्यांना बोललेलो, त्यांनी ऐकलं नाही. काय करू आम्ही? सांगत होतो, ऐकलं नाही का? तेच तर. प्रँक करतोय प्रँक. सांगा मामा, सांगा. ऐकतच नाही लोक. सांगा मामा यांना काहीतरी. देवराज, रतन, अभि, वैष्णवी, तुम्ही तरुण पिढीचे युवक आहात. नवनवीन टेक्नॉलॉजी आहे तुमच्याकडे, त्याचा योग्य वापर करा. कळलं? हा अरे देवराज, तुला काही अक्कल आहे का? हा अरे तुझ्या शिक्षणासाठी तुझे आई वडील मर कष्ट करतात, दिवस रात्र कष्ट करतात, फक्त केवळ आणि केवळ तुझ्या शिक्षणासाठी. आणि तू हे असे प्रँक करतो? हा आणि तेही स्वतःचा मरणाचा, स्वतःचा जीव गेला असं सांगतो. अरे हे ऐकून जर तुझ्या आई वडिलांना जर काही झालं असतं तर याला जबाबदार कोण? आणि तू याचा मित्र आहेस ना? हा असतो काय याला असे वाईट साईड सल्ले देतो तू? हा त्याच्या प्रँक मध्ये सामील होतो? हा तुझ्या बाबाला सांगतो. अहो नको मामा, नका लावू, नका सांगू काय. त्यातलं पुढं मी काय कोणच प्रँक नाही करणार. हे नका सांगू. नक्की हा. अभ्यास करणार हो व्यवस्थित. हो
परत असा काही प्रँक करणार नाही तुम्ही. नाही नाही कळलं? तुम्ही चांगला अभ्यास करा.